बजाज डिस्कवर महाराष्ट्र. बजाज डिस्कवर महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. कोकणातल्या गिरये गावाजवळच्या वाघोटन खाडीवर 12व्या शतकापासून एक भक्कम जलदुर्ग कोकण भूमीचं रक्षण करण्यासाठी घट्टपणे पाय रोवून उभा आहे. महाराष्ट्रातल्या प्रमुख जलदुर्गांपैकी तो एक आहे. माझा सगळ्यात लाडका किल्ला. मी आज तुम्हाला तिकडेच घेऊन जाणार आहे. या किल्ल्याचं नाव आहे विजयदुर्ग. बजाज डिस्कवर महाराष्ट्र महास्पर्धा. प्रत्येक एपिसोडमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांची सर्वाधिक अचूक उत्तरे देणाऱ्या विजेत्यास मिळेल बजाज डिस्कवर DTS SI 100cc बाईक. तेव्हा पाहत राहा बजाज डिस्कवर महाराष्ट्र. मुंबई गोवा महामार्गावरच्या तळेरे गावापासून विजयदुर्ग आहे साधारण 30 ते 35 किलोमीटर. मराठी आरमाराच्या इतिहासात मोलाची कामगिरी बजावलेला हा विजयदुर्ग त्याच्या नावाला साजेसाच आहे. बलदंड आणि रेखीव. विजयदुर्ग गावात शिरता शिरताच विजयदुर्ग किल्ल्याच्या सुरेख काळ्या तटबंदीने माझं स्वागत केलं. समोर दिसतंय ते विजयदुर्ग गाव, ही वाघोटन खाडी आणि पार्श्वभूमीवर भक्कम विजयदुर्ग. जमिनीचं एक टोक समुद्रात घुसल्यासारखं वाटतंय. त्याच भागावर विजयदुर्गाचं रेखीव दुर्गशिल्प आहे. तळ कोकणातल्या लाल मातीच्या त्या टुमदार गावातून मी किल्ल्याजवळ पोहोचलो. मी जवळजवळ किल्ल्यात प्रवेश केला. किल्ल्याच्या बाह्य तटबंदीमध्ये गावातली काही घरं वसलेली आहेत आणि मुख्य किल्ल्यात इथून प्रवेश करता येतो. शिवाजी महाराजांच्या ताब्यात जेव्हा विजयदुर्ग आला तेव्हा त्यांनी इकडे हनुमानाचं मंदिर बांधलं. समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु. त्यांची हनुमानावर अपार भक्ती होती. त्यामुळे बहुतेक शिवकालीन दुर्गात आपल्याला हनुमानाची मंदिरं दिसतात. किल्ल्यात शिरल्यावर समोरच आपल्याला हनुमानाचं मंदिर दिसतं. मंदिर नव्याने पुन्हा एकदा बांधून काढलेलं आहे. मारुतीच्या मूर्ती एरवी शेंदूर माखलेल्या असतात. इथली मूर्ती मात्र ऑइल पेंटने रंगवलेली आहे. मंदिराच्या बाहेर आलो तेव्हा मुलामुलींची गर्दी दिसली. मुली चक्क नऊवारीत आणि मुलं बाराबंदी घातलेली. मराठमोळ्या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं चालू होती. कोल्हापूरच्या छत्रपती ब्रिगेडची ही मंडळी आहे. अतुल माने, सतीश पवार, संदीप लाड आणि संदीप जाधव ही मंडळी शिवकालीन युद्धकलेचं संवर्धन व्हावं, तिचा प्रसार व्हावा यासाठी काम करतात. अनेक गड किल्ल्यांवर ही मंडळी स्वच्छता मोहीम राबवतात. विजयदुर्गाच्या पर्यटन विकासासाठी ही मंडळी 5 वर्षांपासून कार्यरत आहेत. बघणाऱ्यांचा श्वास रोखून धरायला लावणारी प्रात्यक्षिकं बघून ही अवघड युद्धकला आत्मसात करून सफाईदारपणे पेश करणाऱ्या मुलांचं कौतुक वाटलं. शिवाजी महाराज की जय. हा गडाचा पहिला दरवाजा, त्याला म्हणतात जिबीचा दरवाजा.
या किल्ल्याच्या भिंतीवर ज्या पांढऱ्या खुणा दिसत आहेत त्या तोफेच्या गोळ्याच्या खुणा आहेत. 1718 साली इंग्रज सेनानी वॉल्टर बून याने हा हल्ला चढवला होता. तेव्हा हा किल्ला कान्होजी आंग्र्यांच्या ताब्यात होता. कान्होजी आंग्र्यांच्या मुलीचं लग्न होतं, त्यामुळे मंडळी किल्ल्याच्या बाहेर गेली होती. ही संधी साधून बूनने हा हल्ला केला. सतत 2 दिवस किल्ल्याच्या भिंतींवर तोफांचा भडीमार चालू होता, पण किल्ल्याचा एक चिराई ढासळला नाही. आणि मग मराठ्यांनी प्रत्याहल्ला केला आणि त्यांना परतवून लावलं. एखाद्या रूपवतीचं सौंदर्य तिच्या अंगावरच्या दागिन्यांनी झळाळून उठावं, तशा या तोफगोळ्यांच्या खुणा विजयदुर्गाचं सौंदर्य वाढवतात. त्यावेळेच्या किल्ल्यांच्या तटबंदीमध्ये छोट्या तोफा, बाण आणि बंदुका यांच्या माऱ्याकरता जंग्या केलेल्या असत. वर दिसतात त्या जंग्या, पण या विजयदुर्गाच्या तटबंदीत अशाच फांज्या केलेल्या आहेत. आता फांज्या म्हणजे काय? हे समोर दिसतं तर फांज्या मोठ्या तोफा ठेवण्यासाठी या मुद्दाम केलेल्या आहेत. आणि इथे हा जो आकार त्यांनी तयार केलाय हा अशा करताय, तुम्ही बघत असाल की हा थोडा उताराचा भाग आहे. तोफेतनं गोळ्याचा मारा केल्यावर तोफेला एक प्रचंड दणका बसतो. हा दणका सहन करण्यासाठी मुद्दाम ही उताराची जागा केलेली आहे. किल्ल्याचं स्थापत्य अगदी विचारपूर्वक केलंय. संपूर्ण किल्ल्यातलं पडणारं पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी तटबंदीमध्ये अशी रचना जागोजागी केलेली दिसते. काही पायऱ्या चढून आणि बुरुजांना वळसे घालत मुख्य दरवाजापाशी पोहोचलो. हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा किंवा महादरवाजा. याचा भक्कमपणा पाहता क्षणी लक्षात येतो. दरवाजा आहे भक्कम, पण आता मात्र त्याची अगदी दुरवस्था आहे. लाकूड कुजून गेलंय, ठिकठिकाणी भगदाडं पडली आहेत. आत गेल्यावर पहारेकऱ्यांची देवडी आहे. तत्कालीन प्रथेप्रमाणे इथेही मुख्य दरवाजाच्या वर आपल्याला नगारखाना दिसतो. या किल्ल्याने अनेक लढाया पाहिलेल्या आहेत. आग ओकणारे तोफांचे गोळे अंगावर झेललेले आहेत. त्या आठवणी जाग्या होतात हे तोफांचे गोळे पाहून. इतर किल्ल्यावर आपल्याला तोफा पाहायला मिळतात, तर इकडे तोफगोळे. विजयदुर्गचं मूळ नाव होतं घेरिया. याचं कारण म्हणजे त्यावेळेस तो चारी बाजूने पाण्याने वेढलेला होता. कालांतराने त्याची एक बाजू जमिनीला जोडली गेली. विजयदुर्ग बांधला भोजराजाने 12व्या शतकात. त्यानंतर इकडे बहामनी आणि आदिलशाही राजवटीने आणल्या. इसवी सन 1653 मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकला आणि मग किल्ल्याला तिहेरी तटबंदीचं कडं घातलं. जेव्हा हा किल्ला त्याने जिंकला तेव्हा विजयी संवत्सर चालू होतं, म्हणून किल्ल्याचं नाव ठेवलं विजयदुर्ग. हा विजयदुर्गावरचा खलबतखाना. खलबतखाने साधारणपणे रायगड, राजगड अशा राजधानीच्या ठिकाणी असत. विजयदुर्ग ही मराठा आरमाराची राजधानीच होती, म्हणून इकडे खलबतखाना बनवण्यात आला असावा. खलबतखान्याचं छत गजपृष्ठाकृती म्हणजे अर्धगोलासारखं आहे. 2 पायऱ्या चढून गेल्यावर व्यासपीठासारखी रचना आहे. इथे बसूनच कारभाराची खलबतं केली जात असतील, लढाईचे मनसुबे रचले जात असतील. या भिंती एवढ्या मजबूत की भिंतींना कान असतात हा वाक्प्रचार इथं अगदीच फिजूल ठरावा. आपण असेच चालत गेलो तर संपूर्ण 3ऱ्या तटबंदीवर चक्कर मारू शकतो. या तटबंदीवर एकामागोमाग एक असे 20 बुरुज आहेत. हा दिसतो तो पहिला बुरुज. शिवाय मुख्य तटबंदीमध्ये आतमध्ये 7 बुरुज आहेत. म्हणजे एकंदर विजयदुर्गला 27 बुरुज आहेत. पायऱ्या चढून वर गेलो. एका बुरुजाच्या वरच्या भागाची बरीच पडझड झालेली दिसली. वर येऊन एका गवाक्षाजवळ विसावलो. खाडीचं निळशार शांत पाणी आणि त्यावर निवांतपणे चाललेली एकटी होडी. एखादं सुंदर निसर्ग चित्रच समोर रेखल्यासारखं वाटत होतं. समोर दिसते ती वाघोटन खाडी.
त्याच्या पल्याड जी जमीन दिसते तो राजापूर तालुका. विजयदुर्ग जिंकल्यावर शिवाजी महाराजांनी किल्ल्याला जी तिहेरी तटबंदी बांधली ती इकडून स्पष्ट दिसते. किल्ल्यावरचा हा एक भुयारी मार्ग. हा खूप लढा तोफा बारा या बुर्जाकडे घेऊन जातो. किल्ल्यापासून जरा एका बाजूला वाघोटन खाडीवर नजर राखून बसलेला बुरुज आहे. त्याचं नावही मजेशीर आहे, खूप लढा तोफा बारा. त्या नावाबद्दलची उत्सुकता पूर्ण केली विजयदुर्गाचे अभ्यासक D.V. पाटील यांनी. हा जो खूप लढा बुरुज आहे याला खूप लढा तोफा बारा बुरुज असं का म्हणतात? ह्या बुरुजावर 12 तोफा लोड केलेल्या असायच्या त्यावेळेस. याचा अर्थ असा आहे की आपण ह्या ज्या खिडकीसारख्या तुम्हाला होल मोठे दिसत आहेत त्याला फांजी म्हणतो. तर या 6 फांजी आहेत किल्ल्याला. तर इथे प्रत्येक फांजीला 2 तोफा लोड केलेल्या असायच्या. याचा अर्थ इथे 12 तोफा होत्या म्हणून खूप लढा तोफा 12. या बुरुजावरून 3 ठिकाणी मारा करता येतो. समोर खाडीवर मारा करता येतो. हा मुख्य दरवाजा आहे, या मुख्य दरवाजावर मारा करता येतो. आणि या बाजूला एक भुयारी मार्ग आहे. तिथून जर फितुरी झाली आणि चुकून जर चावूल छत्री लागली आणि तिकडून जर आक्रमण जर घुसायचा प्रयत्न झाला तर ह्या बाजूने मारा करता येतो. पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खूप लढा बुरुज किल्ल्याच्या बाहेर आहे आणि इथून अतिशय तीव्रतेने मारा करता येतो. आणि म्हणूनच इकडच्या तटबंदीला आपल्याला खूपशा जंग्या आणि फांज्या पाहायला मिळतात. इंग्रजांनी तर याला जिब्राल्टरची उपमा दिली आहे. यावरून तुम्हाला कळलं असेलच हा किती अभेद्य किल्ला होता. भुयारी मार्गाने बाहेर आलो. पाटील साहेब मला दुसरा भुयारी मार्ग दाखवणार होते. या भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला 2 धान्याची कोठार आहेत. धान्य किल्ल्यावर आणण्यासाठी या मार्गाचा वापर केला जात असे. पूर्वी आधी मोठी गलबत खाडीत येत असत. तिथून छोट्या होड्यांच्या साह्यानं धान्य किल्ल्यावर आणलं जाईल. भुयारी मार्गाचा वापर करून ते जवळच्या कोठारात साठवलं जाईल. भुयारी मार्ग बघून परतलो. समोरच एक लांबलचक बांधकाम दिसतं. ही घोड्यांची पागा. 100च्या वर घोडे इथे सहज राहू शकत असतील. ही सदर. इथूनच या मुलकाचा कारभार पाहिला जाईल. हा सदरेचा बाह्यदर्शनी भाग. इथं कारकून मंडळी आपली दफ्तरं सावरत बसलेली असत. इथून आत गेल्यावर सदरेचा मुख्य भाग दिसतो. इथं कारभारी मंडळी बसत. सदरेमधून बाहेर पडल्यावर दगडी छत असलेली छोटेखानी इमारत दिसते. इथं दारुगोळ्याचे कोठार होते. 27 बुरुजांच्या या किल्ल्यावर तोफांची आणि बंदुकांची संख्या मोठी होती. त्यामुळे दारुगोळ्याचा साठाही भरपूर लागत असणार. हा मागे दिसतोय तो किल्ल्यातला सगळ्यात उंच भाग. जेव्हा महाराजांनी हा किल्ला घेतला तेव्हा त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते इथे ध्वज फडकवण्यात आला. म्हणून याला म्हणतात निशाण टेकडी. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? भर दुपारच्या तळपत्या उन्हात हा टेलिस्कोप मधनं चांदणं कसलं बघतोय. त्याची एक गंमत आहे, सांगतो तुम्हाला. हो पडळकर साहेब, या ना इकडे. तुम्ही इकडचे जाणकार आहात. तुम्हाला हे जे काय सिमेंटचे ओटे बांधले इकडे हा जो टेलिस्कोप आहे या संदर्भात बरंचसं काही माहिती आहे. याला साहेबाचे ओटे म्हणत होते. आधी 18 ऑगस्ट 1868 मध्ये जेव्हा खग्रास सूर्यग्रहण होतं त्याचा मॅक्सिमम जास्तीत जास्त बघण्याचा वेळ आणि त्याचा सेंटर पॉइंट हा आपल्या शास्त्रज्ञांनी आधी शोधून काढला होता. त्यामुळे ब्रिटिश शास्त्रज्ञ लॉकियर इथे आले होते. तर इथं जेव्हा त्यांनी एक सकाळी 8-8:30 वाजल्यापासून 10:30 पर्यंत त्यांनी टेलिस्कोप लावून निरीक्षण केलं तर त्यामध्ये त्यांना हेलियमचा शोध लागला. म्हणजे खगोलशास्त्रातील पहिला आकाशातील सूर्याभोवती असलेल्या हेलियमचा शोध या जागेवरून लागलेला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक किल्ल्याला ऐतिहासिक महत्व तर मिळालेलं आहेच, परंतु वैज्ञानिक महत्वही आहे. 1898 मध्ये लॉकियरसाठी बांधलेले सिमेंटचे ओटे अजूनही तसेच आहेत. लोक त्यांना आता साहेबाचे ओटे म्हणून ओळखतात. ही माझ्या मागे जी इमारत दिसते ती म्हणजे किल्ल्यावरचं धान्याचं कोठार. ही इमारत पार भोजराजाच्या वेळेपासूनची आहे. मात्र वरचा मजला जो आहे तो अगदी हल्लीच कोणीतरी बांधला. सैन्य पोटावर चालतं, त्यामुळे किल्ल्यावर धान्याचा साठा असणं महत्वाचं असेल. शिवाजी आपल्या मुलखातलं सर्व धान्य किल्ल्यावर भरून ठेवतो असा उल्लेख 1672च्या इंग्लिश पत्रात आढळतो. हा किल्ल्यावरचा सगळ्यात मोठा पाण्याचा साठा असलेला तलाव.
असं म्हणतात की हे पाणी फक्त माणसांसाठीच नाही तर घोड्यांसाठीही वापरलं जायचं. या भल्या मोठ्या हौदाला खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. एकेकाळी सगळ्या गडाला पाणी पुरवठा करणारा हा हौद आता मात्र कोरडा पडलाय. ही विजयदुर्ग किल्ल्यावरची चुन्याची घाणी. त्या काळी किल्ल्याच्या बांधकामाचं आणि डागडुजीचं काम किल्ल्यावरच केलं जाईल. त्यासाठी वापरण्यात येणारा चुना इकडे बनवला जाईल. समोर दिसतोय तो किल्ल्यावरचा दर्या बुरुज आणि त्याच्या अलीकडे घोड्याच्या नालेच्या आकाराची घोड्यापणाची विहीर. हे छोटेखानी मंदिर आहे ते भवानी मातेचं. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर त्यांची आराध्य देवता भवानीचं मंदिर असतंच. ज्या किल्ल्यावर महाराजांनी मराठी आरमाराची गुढी उभारली तिथल्या मंदिराची ही दुरवस्था अगदीच बघवत नाही. या मागे ज्या दोन इमारती दिसत आहेत त्या आहेत राणी निवासाच्या इमारती. त्यातली पलीकडची जी इमारत आहे ती 3 मजली आहे तर ही इमारत 2 मजली आहे. आणि बाजूला जे अवशेष दिसत आहेत ते त्यावेळी सैनिकांचं निवासस्थान होतं. राणीच्या महालाच्या दोन्ही इमारती अतिशय देखण्या आणि प्रशस्त आहेत. विशेषतः या भिंतींना असणारी मोठमोठी गवाक्ष खास लक्ष वेधून घेतात. विजयदुर्गाला आलेला पर्यटक असो किंवा एखादा जाणकार फोटोग्राफर छायाप्रकाशाचा अद्भुत नजराणा दाखवणारी गवाक्ष कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा मोह तो टाळू शकत नाही. या तटबंदीच्या समोरच्या समुद्रात एक आश्चर्य दडलंय. या पाण्याच्या खाली चक्क अर्धा किलोमीटर लांबीची दगडी चिऱ्यांची भिंत आहे. ही भिंत नक्की कशी असेल याबद्दल अपार उत्सुकता होती. मराठी स्थापत्याचं त्याच्या दुर्ग बांधणी तंत्राचं थेट दर्शन प्रेक्षकांना व्हावं म्हणून सागरतळाची सफर करायची हे मनोमन ठरवलं होतं. 2 दिवस डॉक्टर सारंग कुलकर्णी यांची स्कुबा डायव्हिंगची टीम घेऊन डिस्कव्हर महाराष्ट्राच्या युनिटने वाघोटन खाडीवर डेरा जमवला होता. हवामान अत्यंत ढगाळ होतं. वाघोटन खाडीचं पाणीही खूप अपारदर्शक होतं. तरीही स्कुबा डायव्हर एकदा खाली उतरला आणि इतिहास काळातलं ते पाण्याखालचं आश्चर्य आमच्यासमोर खुलं झालं. खाडीचं पाणी इथं खूपच गढूळ आहे. ढगाळ हवेमुळे सूर्यप्रकाशही पोचणं कठीण होतं. त्यामुळे मिळालेली दृश्य काहीशी अस्पष्ट होती पण भिंतींची भव्यता त्यातून स्पष्ट जाणवत होती. वाघोटन खाडीत उलट्या व्ही आकाराची ही भिंत आहे. मधल्या भागात विजयदुर्ग विसावलाय. या भिंतीविषयी जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉक्टर निनाद बेडेकर यांना भेटलो. 1991 साली गोव्याची नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी आणि वेस्टर्न नेव्हल कमांड यांनी विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळ समुद्रात एक कोम्बिंग ऑपरेशन केलं. गोव्याचे जे पोर्तुगीज कागदपत्र आहेत म्हणजे शिवकालीन समकालीन कागदपत्रात ही भिंत असल्याची माहिती आहे. ही भिंत कुणी बांधली कळायला काही मार्ग नाही परंतु तिथं जे काही जीवाणू मिळाले जे काही प्रवाळ मिळाली जे काही शेवाळ मिळाले याच्यावरून या संस्थांच्या शास्त्रज्ञांनी अंदाज असा केलेला आहे की साधारण 17व्या शतकात ही भिंत रचण्यात आलेली असावी. मोठमोठे दगड टाकून ही भिंत रचण्यात आलेली आहे. इथं कुठल्याही प्रकारचा चुना वगैरे वापरलेला नाही. बांबू हे टाकून बांबूच्याकडनं स्केलेटन तयार करून मध्ये होड्यांनी तिथं दगड आणून ते दगड वरनं टाकून दिलेले आहेत आणि तशा प्रकारे ती भिंत बांधण्यात आलेली आहे किंवा रचण्यात आलेली आहे असं आपण म्हणू. 3-350 फूट लांब साधारण 20 ते 22 फूट रुंद आणि 15 फूट उंच अशी ती भिंत आहे. विशेषतः ओहोटीच्या वेळेला सुद्धा ही भिंत कधी दिसत नाही. मुंबईचा जो गव्हर्नर होता चार्ल्स पूल यांनी जे हल्ले केले भिंत असल्याची माहिती नसल्या कारणानं तिथं जहाज त्या भिंतीवर जाऊन आदळली. एक तर जहाज अडकून बसलं परंतु त्या भिंतीच्या मुळे विजयदुर्गाचं रक्षण झालं हे मात्र निश्चित. आता 17व्या शतकात ही भिंत जर का रचण्यात आलेली आहे
असं जर का मानलं तर 17व्या शतकात दुर्ग बांधणीतला सगळ्यात उत्तम कलाकार कोण होता हे सांगायची काही गरजच नाहीये. शिवाजी वॉज द लास्ट ग्रेट फोर्ट आर्किटेक्ट. या भिंतींचा शोध लागून 16 वर्ष उलटून गेली. समुद्राच्या पोटातले हे आश्चर्य आणखी संशोधनाच्या प्रतीक्षेत आहे. हे बांधकाम नक्की कोणत्या काळात झालं याचे पुरावे शोधून ते लोकांसमोर यायला हवेत. मराठ्यांच्या समृद्ध दुर्गबांधणी तंत्राला मनोमन सलाम केला आणि वाघोटन खाडीत मराठ्यांच्या समुद्रावरील पराक्रमाची विजयगाथा सांगणाऱ्या विजयदुर्गाचा निरोप घेतला. बजाज डिस्कवर महाराष्ट्र.